माता दिनानिमित्तच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करत आहे। आज जगभर युद्धाचे वारे वाहत आहेत आणि या युद्धात वेगवेगळ्या शस्त्रांचा उपयोगही केला जातो, पण विजयी ठरतो तो एकच शस्त्र, ते आहे लेखणी। असं म्हणतात की तलवारीच्या धारापेक्षा लेखणीची धार जास्त प्रभावित करते आणि या लेखणीच्या धाकाने भल्या भल्याना नाचवणारे हे पत्रकार आपल्या आयुष्यात असेच धडाडीने आणि ज्वलंतपणे वावरतात की नाही, हाही प्रश्न मनात येतो। तर हाच प्रश्न सोडवण्यासाठी आज मी निमंत्रित करत आहे दोन पत्रकार आणि त्यांचे जोडीदार। तर पाहूया त्यांच्या संसाराची हेडलाईन काय। तर सर्वप्रथम आपण बोलवत आहोत लव्ह मॅरेज कपलला। या जवळ जवळ उभं राहायचं, लांब लांब नाही। आणि आता तुमची ओळख द्या। नमस्कार, मी कल्पना राणे, फ्रीलान्सर जर्नलिस्ट। माझा इंटरेस्ट आहे फीचर रायटिंगमध्ये। लेखन, वाचन आणि म्युझिक हे माझे छंद। आम्ही दोघंही तेवढ्याच उत्साहाने चित्रपट पाहतो, प्रवास करतो आणि भांडतोय। तेवढ्याच उत्साहाने भांडताय म्हणजे जसं पहिले भांडतात तसं अजूनही भांडतात? अजूनही भांडतो। आणि तुम्ही आपली ओळख द्या। नमस्कार, माझं नाव सुनील राणे। मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि ॲडव्हर्टायझिंग आणि पब्लिक रिलेशन्समध्ये मी डिप्लोमा केलेला आहे। सध्या मी एका मल्टीनॅशनल अमेरिकन कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून आहे। या बसा। थँक्यू। आणि आता आपण आमंत्रित करत आहोत अरेंज मॅरेज कपलला। या तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी प्रसाद मोकाशी। मी दैनिक लोकसत्तामध्ये वरिष्ठ उपसंपादक आहे आणि एक खऱ्या अर्थाने अर्धांगिनी आणि गृहिणी म्हणून मला हिचा अभिमान आहे। हो, अरे वा, तुम्ही सांगा। मी अनिता प्रसाद मोकाशी। मी एका केमिकल कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट आहे आणि आम्हाला एक छोटीशी मुलगी आहे, तिचं नाव आहे संयुक्ता। रिसेप्शनिस्ट असल्यामुळे आवाज फार गोड आहे, म्हणजे फोनवरती फार गोड गोड बोलावं लागतं ना। अगदी। या इथे बसा। थँक्यू। तुम्ही सगळे आल्यामुळे आमचा खुशी मित्रही खूप खुश झालाय। बघा, तो पण हसतोय, एकदम दातच दाखवतोय। अजून थोड्या गप्पा मारूया। सुरुवात मी तुमच्याकडनं करते। मला सांगा, तुमची बायको पत्रकारिता या सारख्या क्षेत्रात आहे, तर या क्षेत्राचा तुमच्या सहजीवनावर काही परिणाम होतो का? तसं खास काही परिणाम झालेला नाही आहे, कारण का मुलं तशी आता मोठी झालेली आहेत आणि त्यामुळे घरी आईवडील पण असतात आणि मुलं कॅन टेक केअर ऑफ देमसेल्स टू व्हेरी ग्रेट एक्सटेंट। एकमेकांना आम्ही समजतोय अँड वी आर सपोर्टिंग इच अदर। हा प्रश्न तुम्हाला जातोय। जीवनाच्या वृत्तपत्रावर ह्यांच्या नावाची हेडलाईन लिहिण्याचा विचार कसा काय मनात आला आणि नेमका कोणत्या वेळी आला? पत्रकारिता आणि हेडलाईन हे काहीही कळत नव्हतं। त्या वयातच आमचं प्रेम जुळलं, म्हणजे आम्ही 7वीत होतो तेव्हा। चाइल्ड मॅरेज तर केलं नाही? नाही, मॅरेज केलं नाही, फक्त प्रेम। चाइल्ड लव्ह केलं? पपी लव्ह। पपी लव्ह, दॅट वॉज व्हेरी क्यूट। आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारते। तुम्ही पत्रकार आहात, पेपर रोज वाचत असाल, त्या ह्यांचा फोटो कुठच्या पेपरमध्ये बघून तुम्ही यांना पसंत केलं? नाही, तिचा फोटो नंतर आला, अगोदर ती आली। हो, म्हणजे असं झालं की अगोदर काय झालं की आमच्याकडे प्रपोजल आलं की बाबा ही अशी अशी मुलगी आहे। म्हटलं ठीक आहे, आपल्याला काय मुली काय बघत फिरायचं नाहीये, तेव्हा जी पहिली मुलगी आली ती मी पसंत केली। पहिली मुलगी आली तीच पसंत केली? हो हो। म्हणजे हे तुमचं लक आहे की तुम्हाला एवढी चांगली मुलगी मिळाली? मग मी नेहमीच लकी असतो। हा प्रश्न तुम्हाला जातो। तुमचा नवरा पत्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि लिखाण करत असताना कुठच्या एका ठराविक गोष्टीवरती ते कॉन्सन्ट्रेट करून असं विचार करत असतात। मी गोष्ट नाही, मी बायको आहे, माझ्याबद्दल असा विचार कर, असा कधी थॉट तुमच्या डोक्यात कधी आला की नाही? नाही नाही, कारण नेहमीच माझा विचार करतात ते आणि मग लिहितात। हे जरा जास्त नाही होते? अगदी नाही। तर गप्पा वगैरे सगळ्या झाल्यात, आपण सुरू करूया आपल्या पहिल्या राऊंडला। आमच्या राऊंडचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग, पण त्याच्या अगोदर आपण एक टॉस करूया। ह्या टॉसच्या एका साईडला अरेंज मॅरेज लिहिलंय आणि एका साईडला लव्ह मॅरेज लिहिलंय। हा टॉस जो जिंकेल तिन्ही राऊंड त्यांच्यापासून सुरू होणार। लव्ह मॅरेज ही राऊंड अशी आहे की एकमेकांच्या विषयी एकमेकांना कितपत माहिती आहे ह्या राऊंडमध्ये आपल्याला कळेल। म्हणजे 3 प्रश्न मी तुम्हाला ह्यांच्याबद्दल विचारेन आणि 3 प्रश्न मी तुम्हाला वाईफ बद्दल विचारेन। अचूक उत्तराला मिळेल 10 पॉइंट्स। सुरू करूया आपण? शुअर। ओके,
हा प्रश्न तुम्हाला जातोय आता. ह्यांच्या जीवनातील डोळ्यासमोरील आदर्श कोण? मला वाटतं तिचे वडील. बरोबर. आणि ह्यांनी तुम्हाला तुमच्या पहिल्या वाढदिवसाला काय भेट दिलेली? गुलाबाचं फूल. विसरला. त्यांनी लिहिलं अंगठी. हो बरोबर आहे. बरोबर आहे, हो हरकत नाही. मी वाढदिवस म्हणजे माझा बर्थडे समजलो मी. त्यांचं आवडतं मासिक कुठचं? लोकप्रभा असेल. काय का तू लोकप्रभा वाचते का लीडर डायजेस्ट वाचते? आता हा प्रश्न तुला जातो. तुमची पहिली भेट झालेली ते ठिकाण कुठचं? बँडस्टँड. चुकलं. माहीम मध्ये आमच्याच बिल्डिंग मध्ये आवडते पर्यटन स्थळ? ऑस्ट्रेलिया. यू गेस्ड इट राईट. आणि ह्यांचा आवडता लेखक कोणता? कठीण आहे सांगणं. कठीण कसं? कधी सांगितलं नाही तुम्ही त्यांना? मी सांगू? हो, सांग. पण वेळ खूप तू घेतली. चालेल सांग. गुलजार. कसं जार जार झालं ना एकदम. हा प्रश्न तुम्हाला जातो आता. ह्यांचा आवडता चित्रपट कुठचा? पिंजरा. येस, पिंजरा. न आवडणारे पेय? लवकर वेळ. हा, ताक. एवढा विचार करते. आणि आवडता कवी? अरे बापरे. हो ना, कुसुमाग्रज. येस. आता हा प्रश्न तुम्हाला जातोय. ह्यांचा आवडता क्लायमेट कुठलं? सीझन. हिवाळा. येस. वसंत, हिवाळा किती रोमॅन्टिक असतं ना. आवडते आईस्क्रीम? व्हॅनिला. येस. रोज खाते? बहुतेक खाते ना. आवडतं कॉस्मॅटिक कुठचं यांचं? त्यांच्याकडे बघू. येस, बघूनच सांगितलं. लिपस्टिक एकच कॉस्मेटिक सध्या लावली आहे त्यांनी. तर आपल्या डार्लिंग राऊंडचे स्कोर असे आहेत. लव्ह मॅरेज टीमला मिळत आहे 20 पॉईंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 60 पॉईंट्स. तर ही राऊंड जिंकली आहे अरेंज मॅरेजने. आणि तुमचे गिफ्ट्स असे आहेत. तुम्हाला मिळत आहे विवा पश्चिमतर्फे गिफ्ट वाउचर 1000 रुपयाचं आणि तुम्हाला मिळतं विवा पश्चिमतर्फे वाउचर 500 रुपयाचं. आता आपण सुरू करूया आपला दुसरा राऊंड. त्याचं नाव आहे गंमत जम्मत. गंमत जम्मत म्हणजे थोडक्यात आपण गंमत जम्मतच करायची, म्हणजे मजा करायची, गेम्स खेळायची. 2 गेम्स आहेत, पाळीपाळीने तुम्हाला खेळायला लागतील. टॉस तुम्ही जिंकलाय, तुम्ही या इथे. तर करायचं हे आहे तुम्हाला की ही 51 साल झालेत ना, ते उलटे मोजायचे. म्हणजे पहिले 10 वर्ष तुम्ही मोजणार, नंतरचे 10 वर्ष तुम्ही मोजणार. जितक्या वेळा तुम्ही मोजणार ना त्याच्यापेक्षा जास्ती वेळा ह्यांना मोजावं लागेल, लक्षात ठेवा. तुमची वेळ सुरू होत आहे आता. बोला. 26 जानेवारी 2002, 26 जानेवारी 2001, 26 जानेवारी 2000, 26 जानेवारी 1999, 26 जानेवारी 1998, 26 जानेवारी 1997, 26 जानेवारी 1996, 26 जानेवारी 1995, 26 जानेवारी 1994, 26 जानेवारी 1993, 26 जानेवारी 1992, 26 जानेवारी 1991, 26 जानेवारी 1990, 26 जानेवारी 1989, 26 जानेवारी 26 जानेवारी 1900 अजून आहे, अजून 20 सेकंद जितकं बोलतात बोला. 89, 26 जानेवारी 1998, 26 जानेवारी 1997, 26 जानेवारी 1900. बसा तू. थँक्यू. तुमची वेळ सुरू होत आहे आता. 26 जानेवारी 2002, 26 जानेवारी 2001, 26 जानेवारी 2000, 26 जानेवारी 1989, 26 जानेवारी 1998, 26 जानेवारी 1997, 26 जानेवारी 1995, 26 जानेवारी 1994, 26 जानेवारी 1993, 26 जानेवारी 1991, 26 जानेवारी 1990, 26 जानेवारी 1989, 26 जानेवारी 1988, 26 जानेवारी 1987, 26 जानेवारी 1986, 26 जानेवारी 1985, 26 जानेवारी 1984, 26 जानेवारी 1983, 26 जानेवारी 1982, 26 जानेवारी 1981,
1981, 26 जानेवारी 1980, 26 जानेवारी 1979, 26 जानेवारी 1969, 78, 26 जानेवारी 1977, 26 जानेवारी 1976, 26 जानेवारी 1975, 26 जानेवारी 1974, 26 जानेवारी 1973, 26 जानेवारी 1972, 26 जानेवारी 1971. बसा. थँक्यू. बस मजा आली मला खूप. तुम्ही मोजले 26 जानेवारी 1988 पर्यंत आणि तुम्ही मोजलत 26 जानेवारी 1971 पर्यंत. म्हणजे हा गेम तुम्ही जिंकलात. चला आपण दुसरा गेम खेळूया. या आता तुम्ही इथे उभं राहा, तुम्ही तिथे उभे राहा, रिंग घेऊन उभे राहा. ही रिंग तुम्ही ह्यांच्याकडे टाकायची, ही तुम्ही पकडायची, ती अंगात घालायची, पायातनं काढायची आणि त्यांना द्यायची. ओके. हा येस. आणि मग परत ती रिंग तुम्ही टिकवा. हे जितका वेळ तुम्ही रिंग अंगातनं घालून टाकणार त्याच्यापेक्षा जास्ती त्यांना करावं लागेल ते. आणि तुम्हाला फक्त 1 मिनिट आहे. राईट. ओके. ओके ठीक आहे. Oh, yes. मग तुमची वेळ सुरू होत आहे आता. लवकर 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 पटपट पटपट क्विक क्विक क्विक. लवकर लवकर पाय. अडकली अडकली गंमत अडकली. इतके फास्ट तुम्ही आहात का घरी? लाईफच फास्ट आहे ना, काय करणार. हो चला चला पटपट पटपट पटपट. क्या कॅच आहे. लवली मस्त. 40 सेकंद झालेत, 20 सेकंद झालेत. लवकर पुन्हा लवकर. येस. 3 4 5 6 7 8 9 स्टॉप. बस स्टॉप झालं. गुड ट्राय बट झालं, टाइम अप झालेला. 18 वेळा. आता तुम्हाला 18 पेक्षा जास्ती, ऍटलीस्ट 19 तरी करावे लागतील. या बघूया. हो हो आता 15 सेकंडच बाहेर यायचे. चला ही कोणी पकडायची? कुठूनही सुरुवात करू शकतो आपण. तुमची वेळ. 1 मिनिट. बरं मी जरा त्याच्यातनं जातो की नाही बघतो. नाही झालं तुम्ही झालं. तुमची वेळ सुरू होत आहे आता. चल 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 लवकर, 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 लवकर. फेकली सांगा तिने. अरे गेली की ट्रेनच्या बाहेर टाकू नका. साडीचा माळा. ऐक शाबास. मी सांगणार होते. अगदी आरामात सांगते. 40 सेकंद आहेत अजून. प्रयत्न चालू द्या. 18च्या वर करायचे आहेत. ऐक मेली साडी. 3 4 5 6 7 8 9 10. तरी तुम्हाला याचे पॉइंट्स मिळतात घाबरू. या बसा. आणि तुम्ही 17 वेळा रिंग टाकली. तर आपल्या गंमत जम्मतच्या राऊंडचा स्कोर असा आहे. पहिला गेम तुम्ही जिंकला म्हणून तुम्हाला मिळतात 20 पॉइंट्स आणि दुसरा गेम तुम्ही जिंकला म्हणून तुम्हालाही मिळतात 20 पॉइंट. तो प्रॉब्लेम असा झालाय की इथे झालाय टाय आणि आपल्याला करायला लागणार आहे टॉस. टॉस करू. 1 2. तर या राऊंडचं गिफ्ट तुम्हाला मी सांगते. आता आपण करूया थोडीशी शॉपिंग. खूप खेळून झालं ना. आमच्या राऊंडचं नाव आहे विंडो शॉपिंग. चला या आपण खेळूया. या ओके. तुम्हाला मी गेम समजावून सांगते. इथे 3 रंगाच्या बास्केट्स आहेत आणि त्या तशाच रंगाच्या तिकडे वरती पिशव्या पण लावल्या. लाल बास्केट मधनं फक्त 2 वस्तू उचलून तुम्हाला लाल बॅगेत टाकायच्यात. लाल रंगाच्या शॉपिंग करायला 10 सेकंद, ग्रीन रंगाच्या शॉपिंग करायला 10 सेकंद, प्रत्येक 10 सेकंद. ओके. जितक्या वस्तू तुमच्या जुळून येतील त्या प्रत्येक वस्तूला तुम्हाला मिळतील 10 पॉइंट्स. तुमचा वेळ सुरू होत आहे आता. सुरू.
2च लाल रंगाच्या बास्केटमधनं फक्त. 9, 10. बस झालं. घेतली. येस. 2च वस्तू घेतल्या ना. 2च घेतल्या. कळला आता गेम. हो आता कळला. आता ब्लू विंडो शॉपिंग, ब्लू बास्केट, ब्लू बॅग. हा वेळ सुरू होत आहे आता. चला 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 लवकर. 5, 6, 7, 8, 9, 10. बस 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 बस. आता ग्रीन. ओके. वेळ सुरू होत आहे आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10. फार गडबड झाली ना. अडकलं होतं ते 1 मिनिटांमध्ये. या बसा तुम्ही. तुमचं शॉपिंग झालंय. यांचं शॉपिंग करून झालंय. आता तुम्ही शॉपिंग करायचं. तुम्ही तुमच्या बास्केटमध्ये बघा. वेळ सुरू करूया. तुमची वेळ सुरू होत आहे आता. 2च वस्तू घ्यायच्या आहेत. अरे बापरे, हे फार उंच आहे हो. लाल बॅगेतल्या लाल वस्तू. 6, 8, 9, 10. बस घेतल्या. कशा बशा घेतल्या. घेतल्या एकदाच्या. हात पोचतोय तुमचा. पोचतोय. तुमची वेळ सुरू होत आहे आता. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. स्टॉप. हा एक टायमिंग आहे ना. स्टॉप बटन पिशव्या बाहेर आल्या. मी त्याच्या अगोदर तयार होतो. चला परत लास्ट राऊंड. आय मीन लास्ट शॉपिंग सुरू. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बस सगळं घेतलंस की काय. नाही तेवढं 2च घ्यायचं होतं ना. 2च घ्यायचं होतं. माहिती आहे त्यांना 2. या बसा तुम्ही. तर बघूया लव्ह मॅरेजचं पहिलं. तांदूळ आणि गहू. अच्छा. आता तुम्ही काय घेतलं बघूया. ओवा आणि वाल. इन शॉर्ट या ग्रीन विंडो शॉपिंगचं बिर्ड करून टाकलंय. आता आपण ब्लूचं बघूया. अरे वा, असं पिशवीत घालायला किती बरं वाटतं ना. असा मिक्सर आणि फ्रीज असा घालून येता येणार ना. इथे काय आहे बघू द्या. हे ना जेवणाच्या आलो काय सुचत नाही का. डायनिंग टेबलच घेऊन आले ते. आणि कुकर डायरेक्ट गरमागरम वरण भात खायला. आणि लाल ह्याच्यात आहे वेलची आणि काजू. आणि इथे आहे काळे छोळे आणि अख्खी लाल मिरची. आता तुमचं बघूया. हे बघा, हे नाही पण ओवा आणि वालच घेतलेत. हे तुम्ही घेतले बिर्ड ना. तांदूळ आणि हिरवे मूग. इथे आहे गॅस आणि फ्रीज. नाही फ्रीज नाही, हा ओव्हन आहे. आणि ते आहेत इथेही गॅस आहे. अरे वा. सिलेंडर सकट आणि मिक्सर. म्हणजे इथे तुम्हाला मिळतात 10 पॉइंट्स. फुटाणे कुठचा. आणि हे काय बाजरी ना. हो. आणि ह्यांनी काय घेतली आहे चहा आणि वेलची. या राऊंडचा आपण स्कोर बघूया. लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 0 पॉइंट आणि अरेंज मॅरेजला मिळत आहेत 10 पॉइंट. तर ही राऊंड थोडक्यात तुम्ही जिंकली आहे आणि तुम्हाला मिळतंय सनफ्लेम कडनं OTG. आणि न जिंकल्याबद्दल तुम्हाला मिळतंय एशियन स्कायशॉप तर्फे एक भेट. आता वेळ आली आहे जोडी नंबर 1 बघायची. तर बघूया आजचा स्कोर काय. लव्ह मॅरेज टीमला मिळतात 40 पॉइंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 90 पॉइंट्स. तर आजची आमची जोडी नंबर 1 टीम आहे अरेंज मॅरेज टीम. या जोडी नंबर 1 या तुम्ही पण या. तुम्ही तितकीच जोडी नंबर 1 आहोत. तर तुम्हाला